हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीचा धडा पाहणारे युरोप आणि भारत. युरोप शब्द तुम्ही कुठे ऐकला? हात वर करा फक्त. युरोप म्हणजे काय? युरोप हे कशाचं नाव आहे? नाही तसं सामूहिक उत्तर नाही पाहिजे मला. आता कानपाडे आणून तुझ्या मी हात वर करायचं उत्तर सांगायचं. युरोप शब्द ऐकला तुम्ही कधी? सगळ्यांना दाखव एकदा. ऐकला युरोप? ऐकलं काय? या धड्यातच ऐकलं फक्त? कशात ऐकलं? ते दार उघडून दे बाळा तसं का बाहेरून लागले. चला, कुठे ऐकलं युरोप शब्द? कोण ऐकला? कुठे ऐकला? भूगोलच्या मॅप मध्ये. काय युरोप? देश आहे का युरोप? अजून कोण सांगत? पहा, ह्यो आहे आपल्या भूगोलाचा अभ्यास. काय युरोप बेटा? देश. खंड. सगळ्यांनी क्लॅप्स करा रोशन. अरे युरोप एक खंड आहे. जसं आशिया, साऊथ अमेरिका, असे 7 खंड आहेत. किती खंड आहेत? कोणते कोणते सांगा? साऊथ अमेरिका म्हणजे उत्तर, सॉरी नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, साऊथ अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, एशिया आपला, आणि युरोप, ऑस्ट्रेलिया. हे 7 खंड आहे. त्यातला एक युरोप आहे. आणि युरोप आणि भारत याचं काय कनेक्शन आहे हे या पाठात सांगितले आपल्याला, की आपण युरोपचा काऊन अभ्यास केला पाहिजे. नाही कळत? नाही कळेल तुम्हाला. आता पहा, आधुनिक घटना घडल्या त्या युरोपमध्ये सगळ्यात पहिले घडल्या. नाही कळत तुम्हाला? युरोप सगळ्यात समोर होता. पहा, आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद भारतात उमटत होते. तिथं आधुनिक क्रांती होऊ लागली, लोक शिकू लागले, तत्वज्ञान समजू लागलं. नाही कळेल तुम्हाला? त्या ठिकाणी उत्पन्न झालं सगळं ज्ञान, तर झालं टेक्नॉलॉजी, सायन्स याचा विकास होऊ लागला. मग आपल्याला बी त्याची अभ्यास करायची काय पडली? अरे येडे का तुम्ही? एखादं गाव जर झटपटीतून प्रगती करत असेल तर आपण गपचूप बसणार आहे का? आपण काय करणार आहे? त्या गावाचा अभ्यास करणार. ते गाव काऊन मोठं झालं? नाही करणार. मग काऊन युरोप आणि भारत या धड्याचं नाव झालं? कारण युरोपमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, म्हणून आपल्या भारताला त्याचा अभ्यास करायची काय पडली? अरे युरोप खंड पुढेचे रे बाबा हो. भारत माझा देश आहे म्हणलं म्हणजे झालं नाही. आपण लय मागे आहे त्याच्या. ही शोकांतिका आहे. हे सांगू नये. आपल्या वडिलाचं, आपल्या आईचे अवगुण लोकांना सांगू नाही. पण आता गरज पडली बाळांनो ती सांगायची, की आई तुझ्यामध्ये 2-4 कमी आहेत हो, काही प्रॉब्लेम नाही, त्या सुधारल्या पाहिजे की नाही पाहिजे. मग युरोप आणि भारताचं कळत तुम्हाला काय भानगडे? काऊन असेल युरोप आणि भारत? कारण युरोपमध्ये विविध घटना घडल्या. चांगल्या घटना घडल्या का वाईट घडल्या? चांगल्या घटनाचा अभ्यास होईल का वाईट घटनाचा अभ्यास होईल? युरोप खंडात जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगीज हे सगळे लोक सगळ्यात पुढे होते. फ्रेंच. अरे भारतात मरायला आले तेच. कोण आलं सगळ्यात पहिले? पोर्तुगीज आले. काय आले? राज्य करायला. या आपण तर म्हणलं या अतिथी देवो भव. आपलं काय? या 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 बसा आमच्या बोकांडी आहे ना. आपण हेच तर केलं ना. कधी बुद्धी वापरली का? राज्य. अरे त्यांनी व्यापार करता करता आपल्याला कधी गुलाम केलं कळलं का आपल्याला? किती गुलाम जगलो रे आपण मूर्खवानी. आता पहा काय झालं. मग प्रबोधन युग सुरू झालं. काय युग? प्रबोधन युग म्हणजे क्रांती. क्रांती म्हणजे काय? लोकांना ज्ञान द्या, ज्ञान द्या, ज्ञान द्या, ज्ञान द्या. नाही कळलं तुम्हाला? प्रबोधन करण्याचा अर्थ काय? त्याला ज्ञान द्या, त्याला आतून पेटवा. आतून पेटवा म्हणजे त्याला समाजाबद्दलची जाणीव द्या, त्याला इतिहासाबद्दलची जाणीव द्या, त्याला टेक्नॉलॉजीची जाणीव द्या, त्याला सायन्सची महत्व कळवा. म्हणजे प्रबोधन करा. एखादा माणूस अडाणी आहे, तो दारू पितो, त्याचं प्रबोधन करणे म्हणजे त्याला दारूचे किती दुरुपयोग आहे ते सांगणं आणि त्याला लाईनीवर आणणं. मला सांगा, सगळ्यात भारतात अडाणी लोक होते का सुशिक्षित होते? त्यांना सुशिक्षित करणं किती अवघड काम होतं. किती प्रबोधनाची गरज होती. आज मला सांगा, आज आपल्याला किती लोक लागणार आहेत जगाला प्रबोधन करण्यासाठी? आज एवढे अडाणी विद्यार्थी भरलेले आपल्या गजच्या गज, यांचं प्रबोधन करणं सोपं आहे का? आणि त्यांना आणू शिकवणे, आपल्याला त्यांना नवीन नवीन गोष्टी तयार करणे. जसं आपल्या काळात स्वातंत्र्याच्या काळात बी प्रबोधन झालं. प्रबोधन झालं म्हणजे लोकांना जागरूक केला. अरे आपला देश आहे. कोणाचा देश आहे? आपला देश. आपण मालक आहे आणि आपणच आपल्या देशात नोकरावानी राहायला लागलो. याला म्हणायचं प्रबोधन. क्रांती झाली. भगतसिंग, लाल पाळ ऐकलं का तुम्ही? लोकमान्य टिळक आणि फुलेलं रे, त्याला पत्रात लिहू लागले ते, लिहा वाचा रे, आपल्यावर अन्याय व्हायला. कडक तुम्हाला जेलात गेले रे, तुरुंगात गेले. काय करण्यासाठी? प्रबोधन. प्रबोधन शब्द क्लिअर झाला तुमचा? प्रबोधन करणे म्हणजे शिक्षण देणे, ज्ञान देणे, त्यात बदल, चांगला बदल घडवणे. त्यासाठी प्रबोधन असतं. कीर्तन बी काय असतं? प्रबोधन. प्रबोधनकार ऐकलं का तुम्ही कधी? की एखादा कीर्तनकार आहे तसा प्रबोधनकार आहे. तर प्रबोधन करतो म्हणजे तत्वज्ञ शिकवतो, तत्वज्ञान शिकवतो. तत्वज्ञानाचा अर्थ काय असतो? चांगलं वागा, चांगलं बोला, आपण एक माणूस आहे, माणसासारखं वागा. मग बघा प्रबोधन युग सुरू झालं. त्याचा अभ्यास कुठं झाला? ते प्रबोधन युग सुरू आपल्याकडे नाही.
आपण अजून बी धुऱ्यासाठीच भांडणं सुरू होते आपले, तवा बी सुरू होते ना अजून बी आहे. काही बदल आपला पडला नाही. आपला कोणताच भाऊ मोकळा म्हणणार नाही भावा गेले तुला जाऊ दे तिकडे, काय एवढी चिंता करतो रे. मागून मागून मागितलंच काय रे, काय मागितलं हे आख हे कर भर तुला. अरे कवा असं तयार होणार आपलं प्रबोधन, कवा अंगात येणार आहे आपल्या. तुमच्या आलं पाहिजे. तुम्ही भावासाठी भांडणं करणार नाही, खिशासाठी भांडणं करणार नाही, कारण हे तुमचं काय चालू आहे, प्रबोधन चालू आहे. आणि तुमच्यात जर बदल घडत नसेल तर मग प्रबोधन वाया गेलं. संत तुकारामाची भूमी वाया गेली. शिवाजी महाराजांनी जन्म घेऊन काही फायदा नाही. पुन्हा जर गुलाम व्हायचा असेल तर काय फायदा त्यांनीच आपलं स्वराज्य घेऊन. असं आहे का स्वराज्य गुलामीचं, नाही कळलं तुम्हाला. मग पहा, प्रबोधनाचा सगळ्यात अखेरचा टप्पा आहे, किंवा मध्ययुगाचा अखेरचा टप्पा आहे. कोणतं? मध्ययुग जेव्हा संपत आलं तेव्हा प्रबोधन सुरू झालं. आता कळलं लोकायला, अरे असं नाही रे, मारामाऱ्यानं युद्धानं जमत नाही. युद्धानं जमणार, अरे तू माझा डोळा फोडायलो, मी तुझा डोळा फोडायलो, ह्यो माझा डोळा फोडा, असं ना सगळे जग आंधळ होऊन जाईल. असे तत्वज्ञ लोक आले रे. आग के बगर आग मागोगे तर सारी दुनिया आंधी हो जाएगी. बघितलं तो आम्ही त्याचे 4 मारले, त्यानं मी 5 मारले, काय फायदा झाला. शेवटी तर दोघे हॉस्पिटलमध्ये. अजून बी लोकांना कळलं ना आपल्या गावात, प्रत्येक गावात तुम्ही स्वतःच प्रबोधन करणार आहे. आता पारावर गेलं की तुमचं प्रवचन सुरू करायचं. कोणी ऐकू का? आपलं म्हणा रविवारी 5 वाजता लहान लहान पोराला गोळा करायचं. नाही करतात काही. ते 1-2 शिकवायचं, पाडे शिकवायचे, बेरजा शिकवायच्या, आणि शिकवता शिकवता गुलामी शिकवायची, अन्याय शिकवायचा लहान लेकराला. लहान लेकर पटकन शिकतात, मोठा माणूस शिकत नाही. कळलं तुम्हाला. तर मग प्रबोधनाचा महत्वाचा टप्पा, तर प्रबोधनाचं मग शतक कोणतं होतं? 13वं शतक ते 16वं शतक. कळलं तुम्हाला. 13व्या शतकापासून ते प्रबोधनाचं युग होतं. लोकांना जागे करा रे, शिकवा रे. ते लोक काही नव्हतं रे, मोबाईल नव्हता, फॅसिलिटी नव्हती. आता युट्यूबवर आपण 1 मिनिटात हे टाकू शकतो, हजारो लोक पाहू शकतात. नाही सर्च करून पाहू शकतात, तेव्हा नव्हतं. तर हे प्रबोधन युग आहे. सांगा बरं, प्रबोधन युग कोणता काळ आहे? इसवी सन किती ते किती? 13वे शतक. आता किती शतक? 21वं शतक आहे. नाही कळत तुम्हाला. म्हणजे किती वर्ष आधी विचार करा. अरे बापा 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 बापा, लाज वाटली पाहिजे ना आता. ती अजून बी माहित नाही आपल्याला प्रबोधन काय असतं. आपल्या शिक्षणात भरपूर कमी आहेत बाळांनो, आणि बऱ्या शिक्षणाच्या कमी आपल्याला काय करून टाकायच्या, कमी करायचं. करणार तुम्ही सगळे तयारी घेतली पाहिजे आपण. कळलं का. सगळ्यांचे चेहरे दिसले पाहिजे व्हिडिओमध्ये, कसे पाहायला लागले, कसे ऐकायला लागले. त्यानंतर पहा, मग ह्याच्यामध्ये काय झालं, कालखंडात काय झालं. मग प्रबोधन. प्रबोधन म्हणजे जागरूकता. अरे बाबा तू माणूस आहे, माणसासारखं वाग. ए बाळा मारू नको रे कोणाला, त्याला जगण्याचा अधिकार आहे ना, प्राणी मात्रांवर दया कर. अरे हेच संदेश आहेत ते. नवीन संदेश काय. त्यानंतर काय झालं, धर्म सुधारणा चळवळ. अरे धर्माची सुधारणा करा गड्या. आपल्या धर्मात काही वाईट गोष्टी, त्याला काय करा, सुधरवा. ही गलत आहे आपल्या धर्मात, हे करू नका रे. आपण हिंदू आहे ना, मग हिंदूला हे शोभत नाही. ते म्हणत होते आपण ख्रिश्चन आहे ना. ते सगळ्यांचे धर्म सारखेत बाळा. मी कोणा धर्माचा स्वीकार करत, आणि कोणा धर्माला चांगलं म्हणत, कोणत्या धर्माला आपण वाईट केलं किंवा आपण चांगलं केलं. ठीक आहे. धर्मात चांगला जन्माला आला तर आपण म्हणतो हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. आणि त्याच हिंदू धर्मात एखादा नालायक जन्मलं तर बाकीचे लोक काय म्हणतात, हिंदू धर्म. एखादं गाव, एखाद्या माणसानं जर खराब काम केलं तर गाव करावे नाही. आणि त्याच माणसाने एखाद्यानं ऑलिम्पिक मेडल आणून दाखवलं तर गाव. माणूस खराब वाईट आहे बाळा, धर्म नाही. कोणत्याच धर्माचा मान अपमान न करणं हे त्यांनी शिकवलं. बाबा तुमचा हिंदू धर्म आम्ही तुमचा आदर करतो, आमचा ख्रिश्चन धर्माचा तुम्ही आदर करा. है की नाही. तुम्ही तुमचं काम करा, है की नाही बाळा. तुम्ही तुमच्या प्रथा पाळा, आम्हाला काही अडचण नाही. असं याला म्हणतात धर्म. याला म्हणतात जातीमधून काय करून टाकणं, आपल्याला जाती बदलून टाकायच्या बाळा. बदलायचं म्हणजे मानायचं नाही आपण. है की नाही. आपले डोळे आंधळे म्हणजे जग आंधळ झालं नाही झालं. अरे आपण आंधळे म्हणजे जगच आंधळ झालं. तसं आपण बनायचं, आपण त्यातून मुक्त होऊन जायचं. तर यालाच प्रबोधन युग म्हणतात. काय काय झालं याच्यात, प्रबोधन झालं. पुन्हा काय झालं, धर्म सुधारणा चळवळ झाली, आणि भौगोलिक शोध बी लागले. इथंच बापू खतरनाक 13वं शतक ते 16वं शतक. जितकं युरोपमध्ये क्रांती ही अभ्यास करणं गरजेचे आहे. आपले धर्म बोंगाळेल. शोधा नावाचा पता नाही, आणि प्रबोधन नावाची गोष्ट नाही भारतात. तिथून आणलं आपण. नाही काढत. कोणत्या 3 गोष्टी सांगा, कोण सांगतं. प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ, कुठं झाले, युरोप. आपल्याला अभ्यासाची गरज पडली, त्याची केलं पाहिजे. मी तर काय म्हणतो, दुश्मनाचा जर चांगला गुण असन तर घेतला पाहिजे, आणि म्हणलं बी पाहिजे तुझ्या अंगात हाय योग. कळलं पाहिजे की नाही कळलं. दुश्मनाची शिवाजी महाराज माहितीये का, ज्यावेळेस आपले जग सोडून गेले, औरंगजेब बिराडला म्हणला सला खरा शत्रू मेला म्हणे माझा. एकच असा शत्रू होता म्हणे, सला मला रसोदरी आणलं होतं, मला भेटला होता म्हणे अख्ख्या भारतात. विचार करा, ज्याने मला सुद्धा रडवलं. अशी आख्या की शिवाजी महाराजांची. मग काय शिवाजी महाराज इथं वाचायचा, अंगात नाही आणायचं. एखादं गुण तर करा शिवाजी महाराज. एक गुण तर अंगात घ्या, कोणताही घ्या.
हिमतीचा घ्या, रयतेच्या कल्याणाचा घ्या, स्वराचं राज्य सोडण्याचं बी घ्या. अरे राजा माणूस होता रे, किती बी मस्त जगला असता. कसा जगला असता खरं सांगा राजा माणूस. अरे राण्या गिन्या मुघल तर म्हणे तुला जे पाहिजे देतो रे. काय पाहिजे सांगा फक्त शिवाजी महाराज तुम्हाला. फक्त आमच्या मधात येऊ नका. ते म्हणले मधात तुम्ही आमच्या येऊ नका. भांडणं कोण करायला सांगा मला. शिवाजी महाराज इकडच्या बाजूने मुघल तू मुघल समजा, मी शिवाजी महाराज. तू काय म्हणला, सांगा तुम्हाला काय पाहिजे राजे, तुम्हाला जे पाहिजे ते देऊ, तुम्ही आमच्या मधात येऊ नका. म्हणलं थांबा, तुम्ही आमच्या मधात यायले, आमच्या राज्यात कोण यायला. खरं सांगा भांडणं कोण करायला. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ. पण ते ऐकलं नाही. त्याच्या अंगात गर्व होता की मी कसं मिळवणार. त्याच्यामुळे आपल्या शिवाजी महाराजांना खूप संघर्ष केला. हारले का, हार मानली का. तानाजी मालुसरे झाले, बाजीप्रभू देशपांडे माहिती ना तुम्हाला. घोडखिंड रे, गड आला पण सिंह गेला है ना. नुसतं तानाजी पिक्चर पाहून राखतात ना का आणू. ते पिक्चर तर काढून येत कळलं का. खरं खरं सांगा बरं तुम्ही, खरं कसं ते पिक्चर पाहताना किती कसं वाटलं. आणि आता अरे कोणा 2 रुपये द्यायचे तर आपले हात आखडतो असा. काय देणार आहे आपण, जीव देशासाठी देणार. कळलं का तुम्हाला काय हे टॉपिक काय युरोप आणि भारत. आता कळलं. याला म्हणतात शिक्षण. त्यानंतर पहा तर हे ह्याला पाया घातला. इथं कायचा पाया घातला. भौगोलिक शोध, धर्म सुधारणा चळवळ आणि प्रबोधन. इथं सुरू झालं 13व्या शतकात. प्रबोधन युगात मग पहा युरोपातील कशाचा विकास झाला, कशाचं पुनरुज्जीवन त्यांनी पुन्हा उकरून काढलं. ते पुन्हा याला चांगलं बनवा जरा. कशाला, कला. जेवढे आर्टिस्ट लोक आहे आपल्या कला कोणच्या त्याला वाढवा बरं, चांगल्या बनवा. त्यांना काय करा, जे आर्टिस्ट लोक असतील त्यांना चांगलं करा. तुला म्हणा तू आर्टिस्ट बाळा, तू सगळ्यांना शिकव. तुला एक संस्था देतो आम्ही करून एका जागी, तू सगळ्याला शिकव. तुला भाषण येतं ना, तू भाषण शिकव सगळ्याला. बेटा तुझ्याकडे ते काम दिलं, तुला गणित जमतं ना, भूगोलामध्ये तर जमतं तुला, तू सांग भूगोलाविषयी. असं त्यांना पुनरुज्जीवन केलं कलाच. त्यानंतर स्थापत्य म्हणजे काय, आपल्या कला आहे त्या. हे याच्या पेंटिंग गिंटिंगचं स्थापत्य है ना, ड्रॉइंगचं वगैरे तुम्ही ऐकलं असेल कधी. तत्वज्ञान तर सगळ्यात महत्वाचं. फिलॉसॉफी, काय वागणं, काय बोलणं, कसं वागायचं, कसं बोलायचं, शिकवा लोकायला, शिकवा. ज्याला येतं त्याने शिकवा बरं. चला बरं, आज आपल्याला प्रत्येक गावात एका जणांना जायचं आणि कमीत कमी 10 लोकांना तरी ह्या गोष्टी सांगायच्या. ते ऐकू का. अरे बोलले खाऊन यायचे रे आपले लोक. आता तुम्हाला जर म्हणलं आपण 20 जण आहे बाळा, 20 जणांनी 20 खेड्यात जायचं, कार्यक्रम आयोजित करायचा आणि सगळ्याला ह्या 20 गोष्टी समजून सांगायचा. पाया बहिणी तुमच्या पाया पडतो, कृपया असं करू नका. स्त्री भ्रूण हत्या करू नका, लेकीला मारू नका. सांगू शकलो ना आपण लोकांना. आज किती प्रबोधनाची गरज आहे. आणि खरा आपला जन्म झालेला आहे आज. बरं झालं आज जन्म आपला झाला. काऊन, आज गरज आहे. अरे अशा काळात जर जन्म झाला असता तर, जिथं आपला दुबईमध्ये जन्म झाला असता तर काय किंमत होती आपल्याला. काय तुमची किंमत, नियम कुठे चालणार आहे. जपानमध्ये जन्म झाला असता तर काय होतं तुमच्याकडे करण्यासाठी. एक तुमच्या अंगातलं रक्त करण्यासाठी काय होतं. खरा जन्म आपला पुढे झाला, अज्ञानात झाला. आज सगळीकडे काय अंधकार आहे. आपण किती लाईट लावू शकतो, अनलिमिटेड. जपानमध्ये लाईट लावून फायदा नाही. काऊन, ऑलरेडी ते लोक सुशिक्षित आहेत. ते सांगायचं बी काम नाही. ते म्हणतील बाळा तूच पद्धतशीर सांग, तुला सांगता येईल. आपण जापानाच्या घरात गेलो तत्वज्ञान सांगायलो ना, स्त्री भ्रूण हत्या करू नका, प्रेमानं बाबा तुला सांगता येईल मीठ असं सांग है ना. तू स्त्री भ्रूण हत्या तर दूर, आम्ही कोणतीच हत्या करत नाही. अरे आम्ही प्राण्याची हत्या करत नाही. मग आता सांगा बरं, काय आपलं ज्ञान फेल पडलं का काय पडलं. आपला पाकिट फुसका धमाका निघाला, त्याचा भारी निघाला आपल्या देश. मग आज आपल्या खेड्यापाड्यात किती अज्ञान, तर आपल्याला मिटवायचं नाही मिटवायचं. युरोपमधून कोण शिकले, भारतातले लोक शिकले का नाही. त्यानंतर काय झालं पाहिजे माहिती, काय केलं त्यांनी, तत्वज्ञान, स्थापत्य आणि कला इत्यादी क्षेत्रात ग्रीक आणि रोमन परंपरेचे उपयोजन. रोमन सगळ्यात पुढे होते. रोमन नंबर बी ऐकलं तुम्ही, हे आधीचे याच्या, हे जे 1 2 3 4 5 6 7 0 आहे ना, त्याच्या आधीचे रोमन. एवढी रोमन संस्कृती पुढे. मग सगळेजण म्हणले रोमनचं ऐका, रोमन जसं वागतात तसं. अरे पाहणं जाऊन ते रोमन, अरे काय खतरनाक असं घडू लागलं रे आपल्या देशामध्ये. याला त्याला किती वर्ष लागले, 100-200 वर्ष लागले बाळा. एका दिवसात एका घंट्यात झालं थोडी. आपल्या वाटतं एका घंट्यातच पिक्चर तयार व्हावा, नाही भाऊ प्रूफ झालं. कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर काय झालं माहिती तुम्हाला, कोणाची परंपरेचा आपण, कोणाची परंपरा वापरायला आपण, रोम मधली. रोम इटली ते सगळा युरोपच खंड आहे. आणि युरोप असा आहे की बांधा ट्रेन न फिरतात तुम्हाला अख्खे देश. सगळे देश ट्रेन न जोडले ते पहा. आणि आपल्या इथं पाकिस्तानासंग अजून बी आपले झगडे चालू आहे. चीन आपल्याला अजून बेजार करला. बांगलादेशचा प्रश्न अजून बाकी आहे. काश्मीरचा तर फाईलच पडेल. श्रीलंकाचा वाद होईल आपले. अरे आपले कोणासंग चांगले संबंध आहेत, कोणासंग सांगा बरं. एक देश
नुसतं जायचं म्हणायचं अमेरिका आमचा देश आणि अमेरिकेचे अरे ते काय नाही, नुसते येतात ते आमंत्रण घेऊन, इथून नाही येत ते फक्त कुठून येतात, कामापुरता पाहुणा आला राम राम गेला. कोणासंग संबंध खराब नाही आपले सांगा बरं. अख्ख्या देशाचे संबंध प्रत्येक देशासोबत आपले खराब आहेत, पण ते चांगले आपण बनवणार. आधी आपल्या माणसासोबत चांगले संबंध बनवायचे. सरपंचानं गावोगाव संबंध चांगले बनवले तर ऑटोमॅटिक आमदार तालुक्यात संबंध बनवतो. नाही बनवत? आमदार तालुक्याचा असतो. जे जिल्हाधिकारी खासदार जिल्हा सांभाळतात, नाही सांभाळत का? ते जिल्ह्याचे संबंध घडवून आणू शकतात. जाऊ द्या ना, मिटू द्या ना यार, काय भांडण काय पडलं सांगा बरं तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे सांगा, ह्या तुम्हाला काय पाहिजे, मध्यस्थी मिटवा, चला पुढच्या कामाला लागा, शिक्षण आपलं मागं पडेल लेकरायचं. तर आपण केसा कोर्टा कचेऱ्या चालू कवा कवर चालवायचे मरूच तर का पुढच्या पिढ्याचा विचार करायचा नाही करायचा? ह्या लोकांनी त्या काळात विचार केला. काय गरज होती? काही का मार्क पडणार होते का परीक्षेत, का नोकरी लागणार होती रे? हा, नोकऱ्या तर घेतल्या नाही ते ना. महात्मा गांधीची नोकरी घेतली नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी घेतली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज काय म्हणले माहिती आहे का? सांगा तुम्हाला कोणती नोकरी पाहिजे, तुम्हाला आमच्याहून जास्त नियम माहिती आहे, आमचेच नियम आमच्याहून जास्त. तुझ्या घरची कंडिशन जर मग त्याहून जास्त माहित असेल तर हुशार कोणी? तुझ्याहून जास्ती मला माहित. तुझ्या घरात काय हे तुला माहित नाही ठेवले, म्हणजे त्यानं जे नियम पडले त्याच्या पाठ नाही, त्याच्या एकाही माणसाच्या पाठ नाही. तेवढे पाठ कोणाच्या? डॉक्टर बाबा. ते म्हणजे सांगा तुम्हाला कोणतं पद पाहिजे, कोणती नोकरी पाहिजे. ते म्हणे मग नोकरी काय नको, तुम्ही फक्त देश सोडायचा विचार करा. अरे काही घेतला असतं रे त्या माणसाने, विकले नाही रे ते सोन्याचा. अरे डायमंड, तुला जे पाहिजे ते. आणि असे लोकांसाठी तर त्याची किंमतच नाही. ते जे तर म्हणले ते मला इंग्लंडमध्ये राज करायचं होतं, राय बाबा इंग्लंडमध्ये, घेतलं नाही. गांधीजींनी पण बॅरिस्टर होते त्या काळात, घेतली नाही नोकरी. धोती घातली साधी, काऊन घातली? यायचं म्हणणे मी जर स्वदेशी अपनाव म्हणून माझ्या पायात जर जीन्स पॅन्ट असेल माझ्या अंगात तर लोक मग ऐकतील का? स्वतः शिवली धोती, अजून विचार काय द्यायचा? जाऊ पाहायला एक दिवस आपण, काऊन नाही पाहायचं ते आपल्याला? स्वतः धोतर घातलं रे बॅरिस्टर माणसानं. बॅरिस्टर त्या काळातली बॅरिस्टर म्हणजे सगळ्यात जास्त शिकले होते, वकील क्षेत्रातले माणूस. काय कळलं पाहिजे आपल्याला या गोष्टीतून? कारण इतिहास नुसता वाचायचा का रे? कारण इतिहास रक्तात प्यायचा असा आणि अंगात आला पाहिजे. मग दारू प्यायला कशी अंगात येते तसा इतिहास पेल्यावर बी अंगात येतो. तुम्ही पेईन तसा रसग्रहण झाला पाहिजे. काय विष पेल्यावर माणूस तडफडन का नाही तडफडन? सायन्स म्हणतं. मग इतिहास जर ज्यांना स्वाध्याय कम्प्लीट केला त्याला बी अशी फन नागावाने फनफन केलं पाहिजे. त्याला सगळा अन्याय दिसला पाहिजे. मग काय फायदा? तुम्ही जर अन्याय सहन केलं, तुम्ही जर काय न्याय देणार का? देणार रे? मग काय झालं? यातून सर्वांगीण प्रगतीला आता सगळ्याचा विकास व्हायला लागला. तत्वज्ञान सगळ्याचा विकास करा रे. कला, आपल्या देशाचा कला वाढवा, जगात जागतिक स्तरावर न्या, संमेलन भरवा, आपले कुशल कारागीर लोकांना दाखवा. नाही दाखवायचे का? अरे आपल्या गावात जर एखादा कलाकार आहे आणला पाहिजे की नाही आपण? दाखवलं पाहिजे की नाही? सगळ्याच्या समोर एखादा खरा विद्यार्थी हुशार दाखवला पाहिजे की नाही आपण? त्या बा आमचा विद्यार्थी अंगात गुण, तसं करायला लागले. मग ते मग काय झालं माहितीये का? प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. मानवतावाद म्हणजे माणसानं माणसासारखं वागावं. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मानवतावाद सुरू झाला. अरे म्हणजे काय भांडणं करायला रे तुम्ही? माणसानं सगळे हिंडायले रे ते बिचारे, सगळे धर्म सुधारक सगळे होते त्याच्यात. इतक्याचे नावं नाही घेऊ शकत आपण त्यात.